आता आपण लवकरच भेटूयात साई पालखीमध्ये. साई पालखीला भेटत साई सेवक 16 मार्च. साई सेवक चालणारे भाग्येश आमचा. मित्रांनो, आज आपण चाललोय साई सेवकचा फॉर्म भरायला. आपला भाऊ बोललेला तसा की आपण साई सेवक मध्ये येणार. आपण आज चाललोय साई सेवकचा फॉर्म भरायला. आम्ही प्रज्वलच्या भरोश्यावर आलेलो आणि त्यांनी आम्हाला एवढं फिरवलं आहे ना मागासपासून. पुढलं 500 मीटरवर आहे, 500 मीटरवर आहे करून आम्हाला कमीत कमी 1-2 किलोमीटर तरी चालवलं असेल त्यांनी स्टेशनपासून दादरला. आता परळला आलो. काय बोलायचं, करी रोड की परळ माहिती नाही, पण आलोय बघा. चलो. नमस्कार, साईराम. मी साई सेवक मंडळाचा कार्यकारी सदस्य सुभाष गणपत साळगावकर. गेली 38 वर्ष पदयात्री आहे. या मंडळात पदयात्री म्हणून सेवा करतोय आणि या बाबांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल बाबांचे आभार. साई सेवक मंडळ मुंबई या वारकरी पालखी सोहळ्याचं हे 46वें वर्ष आम्ही साजरा करतोय. यावर्षी 16 मार्च ते 24 मार्च पर्यंत पालखी सोहळ्याचं कार्यक्रम आहे. या पालखी सोहळ्यात आपल्या सर्व साई भक्त 7,000 अंदाजे असतात, सहभागी होतात आणि यांचं सकाळी चहा पाण्यापासून नाश्ता, दुपारी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी सुका खाऊ आणि रात्री जेवण असं नियोजन असतं. आणि ही पालखी पूर्णपणे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानेच चालते आणि कुठेही गडबड गोंधळ न करता ही पालखी सोहळा 46 वर्षात आम्ही पदार्पण करून घेऊन जाणार क्षेत्र शिर्डीला. तर जे पदयात्री या सोहळ्यात सहभागी होणार आहेत त्यांना एक नम्र विनंती की त्यांनी 15 तारीखच्या अगोदर आपले फॉर्म भरून द्यावेत, आपले प्रवेशिका भरून द्यावेत, जेणेकरून मंडळाच्या वतीने जो आपण ग्रुप इन्शुरन्स करतो, मेडिकल इन्शुरन्स करतो, तो करण्यास आम्हाला लवकर मदत होईल. आणि यावर्षी मंडळ करतेच आहे ग्रुप इन्शुरन्स, पण शिर्डी साईबाबा संस्थान देखील अंदाजे 5 ते 10 लाखाचा इन्शुरन्स करते आहे. त्यांना सुद्धा आपल्याला ही माहिती त्यांना 15 तारीखच्या अगोदर त्यांना पोचवायची आहे. त्यांना माहिती आपल्या पदयात्रीचं नाव, आधार कार्ड, रक्तगट आणि पत्ता आणि फोन नंबर पोचवायचा आहे. तर त्या सर्व पदयात्री जे सहभागी होणार आहेत त्या सर्व पदयात्रींना एक हात जोडून नम्र विनंती आहे की त्याने 15 तारखेच्या अगोदर आपला फॉर्म भरून आपली पावती घेऊन जावी, पदयात्रेतला आपला सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती. आणि पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय आम्ही की मेडिकल क्लेम्स असतात, काही ॲक्सिडेंट, अपघात वगैरे काही असे प्रकार होतात, त्याच्यात आपल्या सर्व साई भक्तांना होऊ नये, पण काही इजा झाली तर काहीतरी मिळावं, इन्शुरन्स क्लेम करता यावा, यासाठी साईबाबा संस्थान आणि साई सेवक मंडळ दोघंही विमा काढतायत. त्या विम्याचा लाभ आपण मिळावा. आपल्या मागे साईबाबा आहेत, तसं काय दुःखदायक होणार नाही, पण दुर्दैवाने तसं नियतीने घडलं तर त्याच्या कुटुंबियांना किंवा त्यांना तुम्ही मदत हातभार लागावा म्हणून आम्ही यावेळेला ग्रुप विमा केलाय. मंडळाने, साई सेवक मंडळाने केलाय आणि साई सेवक मंडळ साई सेवक साईबाबा संस्था शिर्डी यांनी पदयात्रींचा 10 लाखाचा विमा काढलाय. प्रत्येकी पदयात्रीचा 10 लाखाचा विमा ते क्लेम करणार आहेत. त्याचे हप्ते ते लोक भरणार. फक्त आपण काही करायचं नाही, फक्त एक फॉर्म भरून द्यायचा आहे. तो फॉर्म भरून आम्ही
आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही साईबाबा संस्थांना देणार आहोत. जे म्हणून 15 तारीखच्या अगोदर सगळ्यांनी फॉर्म भरून द्यावे अशी आपणास नम्र विनंती. आणि या पालखी सोहळ्यात आनंदाने सहभाग घेऊन आनंद लुटावा ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद. तर आता आपण पाहिलं की आपल्या साईराम म्हणजे आपले ते साई सेवक मंडळातले काका होते सुभाष काका, त्यांनी जी माहिती सांगितली तसेच मी पण तुम्हाला विनंती करतो एक साई सेवक म्हणून की मंडळाला तुम्ही सहकार्य करावं. मंडळ आपल्यासाठी करताय, आपल्याला 10 लाखाचा विमा उपलब्ध करतोय. पालखीत चालणाऱ्यांना काय दुर्घटना झाली तसं होत नाही. आपल्या बाबांचा तर हात आहे आपल्या मागे, पण एक नियतीचा खेळ असतो, तर नियतीच्या पुढे तर काय होऊ नये. त्यासाठी आपलं मंडळ खूप झटतं आहे आपल्यासाठी. आपल्या प्रत्येक एका वारकऱ्यासाठी झटतं आहे. प्रत्येकी 10 लाख विमा उपलब्ध करतं आहे. त्यासाठी त्यांना सहकार्य करावे. 15 तारखेच्या आत सगळ्यांनी फॉर्म भरावे. आधार कार्ड आपला घेऊन जावा, तिकडे फॉर्म भरून व्यवस्थित माहिती द्यावी त्या फॉर्ममध्ये. आणि आपले अजून एक की आपलं मंडळ तर करतंच आहे आपल्यासाठी, पण आपलं साईबाबा संस्था शिर्डी ते देखील आपल्यासाठी विमा काढत आहेत. त्यांच्याच सहकार्याने हे पुढे आपण करत आहोत. तर माझी विनंती आहे सर्व पदयात्र्यांना की त्यांनी पण प्रोत्साहन देऊन आपल्या पालखीचा मान वाढवावा. साईराम. आणि मेन गोष्ट एक आधार कार्डचा कॉपी घेऊन जा आणि तिथे ऑनलाईन कॅश, फक्त कॅश ऑनलाईन अवेलेबल नाही आहे तिथे. तुम्हाला ऑनलाईन तिथे सेवाच उपलब्ध नाही आहेत, बरोबर ना? आम्ही पण ऑनलाईन घेऊन गेलेलो, पण आमची पण ऑनलाईन घेतलेली नाही आहेत. प्लीज तुम्ही कॅश घेऊन जा तिथे. कॅशच कंपल्सरी कॅश लागते. बस एवढंच बोलायचं आहे. आणि ब्लॉग एंड करतोय आता. सर्व साई भक्तांना सांगतो आता भेटू आपण लवकरच 16 मार्चला भेटू. 16 मार्च. हे बघा यांची खुशी बघा. आनंद आनंद ए प्रज्वल, चला ब्लॉग एंड केलाय. चला, हे आमचे अध्यक्ष आणि हे खजिनदार. सर्वात महत्त्वाची सूचना सर्व पदयात्र्यांसाठी की